नमस्कार, मी प्राची साळुंखे. जीएम प्रेझेंट्स मॉडर्न होम फॉर बेटर लिव्हिंग या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. वर्कस्पेस डिझाईन पोस्ट कोविड-19 एरा या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही तज्ञ उपस्थित आहेत. आपल्या सोबत आहेत प्रताप जाधव, श्वेता देशमुख आणि अजिंक्य धुमाळ. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. आपण आधीच्या भागांमध्ये आधुनिक घरांना अद्ययावत विद्युत उपकरणांनी सुसज्ज करण्याविषयी चर्चा केली. मित्रांनो, कोरोना आला आणि घरून काम करण्याची वेळ अनेकांवर आली. त्यामुळे आपलं घर आणि ऑफिस कामाच्या दृष्टीने विविध उपकरणांनी सुसह्य कसं करता येईल, या कोविड-19च्या परिस्थितीत आपल्याला आपलं आयुष्य अधिक सुखकर कसं बनवता येईल याचा विचार करता आजचा हा एपिसोड तुमच्या सगळ्यांसाठी फारच महत्त्वाचा आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. प्रतापजींना माझा पहिला प्रश्न असेल तो म्हणजे कोरोनानंतर स्मार्ट होम टेक्नॉलॉजीची लोकांना कशी मदत होणार आहे? कोरोनानंतर काय झालं की आपल्याला सगळ्यांना स्पर्श कुठेही न करता काम करणे, कुठल्याही गोष्टी कंटॅमिनेटेड होत आहेत. तर स्मार्ट होम टेक्नॉलॉजीमध्ये दरवाजे आपोआप उघडतील, घरात गेल्यानंतर लाईट आपोआप सुरू होतील. त्यामुळे हात धुवायच्या आधी आपण आपलं काम करू शकतो घरातले. यू कॅन एंटर हाऊस, you can start working on your home. Lights can be adjusted with smart home technology. बिल्कुल. So the moods gets created to work, to be relaxed and to be at ease at home. So this happens with Wi-Fi and you don't need to touch anywhere, which is the primary thing that after corona आपण सगळ्यांनी आता काळजी घ्यायला पाहिजे की आपण खूप ठिकाणी हात लावून बाहेर नाही येतो. तर घरात आल्यानंतर व्यवस्थित हात धुण्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण हाताने करतो त्या कराव्या लागणार नाहीत. तर इफ यू हॅव अ स्मार्ट होम, दार तुमचं आपोआप उघडू शकतं, घरात गेल्यावर वीज आपोआप येऊ शकते, दिवे लागू शकतात. तुम्ही काम करणार असाल तर कामाचा मूड एका क्षणात तुम्हाला तुमच्या फोनवरनं तयार करता येतो, कामाच्या ठिकाणी जाऊन बसता येतं. आणि घरातलं वातावरण जर पाहुणे आले असतील तर त्यानुसार पुन्हा जर तुम्ही तुमच्या फोनवरच ठरवू शकता की कुठल्या प्रकारचं लाईटिंग पाहिजे. सर, अशा सगळ्या गोष्टी करोनानंतर उपयोगाच्या होणार आहेत जर स्मार्ट होम्स असतील तर. अँड वी विल बी मोर conscious about hygiene, which is now a primary aspect post corona. Right. So hygiene is taken care of largely by smart homes, and that is something which is the need of the hour in future days to come. बिल्कुल. श्वेताजी, कामाच्या जागेचा जर विचार केला तर भविष्याच्या दृष्टीने टेक्निकली कुठल्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेबल इंटरनेट कनेक्शन. ते असणं अगदी महत्त्वाचं झालं आहे. कारण जर कनेक्शन स्टेबल नसणार आणि ते वायफाय इन अँड आउट होत राहणार, यू कांट वर्क, दॅट इज फॉर व्हेरी शुअर. देन आपण जेव्हा घरी काम करतो, आ फर्निचर इज नॉट अर्गोनॉमिकली डिझाईन. आपल्या बॉडी पोस्चरला साजेसं फर्निचर जसं ऑफिस स्पेसेसमध्ये असतं तसं घरी आपल्याला पाहायला मिळत नाही. सो वी नीड दॅट काइंड ऑफ फर्निचर इन होम्स. आणि वर्क लाईफ बॅलन्सवर पण खूप फरक पडला आहे वर्क फ्रॉम होममुळे. बिकॉज देर इज नो फिक्स टाईमलाईन स्टार्ट टू फिनिश जे ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो देर इज अ क्वाईट अन ओव्हरलॅप ऑफ वर्किंग आवर्स अँड फॅमिली टाईम. सो वर्क लाईफ बॅलन्स थोडंफार डिस्टर्ब झालं आहे डेफिनेटली बिकॉज ऑफ कोविड. अजिंक्यजी, काम आपण ज्या ठिकाणी काम करतो म्हणजे ऑफिस असू द्यात किंवा घर असू द्यात, या ठिकाणी कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल किंवा कसा उपयोग आपल्याला करून घेता येईल? जे काय अद्ययावत टेक्नॉलॉजी इंडियामध्ये येतात ते किंवा आलेले आहेत त्याच्यातमध्ये जे काय सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल स्मॉल स्टुडिओजमध्ये किंवा घरातनं काम करताना पोस्ट कोरोना जसं प्रताप सरांनी सांगितलं की हायजीन इज बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर एव्हरीबडी अँड एनीबडी टेक्निकली. मुलंही आजकाल लहान मुलांपासून जे आता घरातनं जे ऑनलाईन क्लासेस करतात ते जे काय घरात बसून काम करतात ते त्याच्या हिशोबाने सगळ्यांना म्हणजे टॅपलेस सेन्सर टॅब्स, नंतर तुमचे टॅपलेस बटन्स किंवा वायफाय बटन्स, होम ऑटोमेशन, सर्व काही लोकांना आता कमीत कमी टचमध्ये मॅक्सिमम आउटपुट त्याच्यातून तुम्हाला काढायचं आहे. तर मला असं वाटतं की जे काय युरिनल सेन्सर्सपासनं किंवा बेसिन सेन्सर्स, देन युअर as soon as you get up from your place and you're walking in the night towards your washroom or towards your bathroom. So basically if you have that kind of touch free things where you're walking, you don't need to touch your lights and your sensor, human motion sensors, and they are taking care of all your lights and all your needs, whatever kind of ambience you require. That is what people are doing nowadays, the biometric things and this, that. So everything is coming up in the future, and that's going to be the future of
द ओव्हरऑल वर्ल्ड. पुढचा प्रश्न माझा श्वेताजींना असेल. खरं तर 2 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर ही संकल्पना की वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करावं लागणार आहे हा विचार आपण कोणीच केलेला नव्हता. मात्र आता ते करावं लागतंय कारण बिकॉज ऑफ कोविड. तर ज्या वेळेला लोक घरून काम करतात, वर्क फ्रॉम होम करतात, तर त्यावेळेला त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल असं तुम्हाला वाटतं? इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जे घरात असतं इट्स नॉट सुटेबल फॉर वर्किंग एन्व्हायरमेंट. बरोबर, कारण इंटरनेट नसतं, लहान मुलं खेळत असतात, तिकडे शिट्टी कुकरची वाजत असते. बरोबर. यू डोंट हॅव अ कन्फाईन्ड स्पेस जिथे आवाज येणार नाही. त्यामुळे त्यांना ऑफकोर्स आवाजाचा त्रास होतो, स्टेबल कनेक्शन नसतं, त्यामुळे सारखं कंटिन्युअस काम करताना त्रास होतो. बरोबर. सो हा सगळा प्रॉब्लेम त्यांना नक्कीच जाणवतो. प्रतापजी, कोविड-19मुळे घराची जी डिझायनिंग कॉन्सेप्ट आहे ती कुठेतरी बदलली असं तुम्हाला वाटतं का? आणि बदलली असेल तर नेमकी कशी? कोविड-19मुळे नक्कीच डिझाईन अप्रोच बदलला आहे, कॉन्सेप्ट बदलले आहेत. त्याचं कारण असं आहे की लॉकडाऊनमध्ये जेवढी लोक घरात राहिली त्या सगळ्यांना कम्फर्टचा फील आला खऱ्या अर्थाने, आणि त्यांना स्वतःच्या गरजा समजल्या इन टर्म्स ऑफ अँथ्रोपोमेट्री, इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी अँड इन टर्म्स ऑफ देअर डेली लिव्हिंग. आणि त्याच्यामुळे काय झालं की कॉन्शियसनेस खूप वाढला आहे, लाईफस्टाईल सुधरत चालली आहे. बिकॉज पीपल हॅव स्टेड होम, सो दे नो वेदर देअर सोफाज, एक्झिस्टिंग सोफाज, चेअर्स आर कम्फर्टेबल ऑर नॉट. So that approach has changed. There is more conscious clients that we have now. Hygiene has come into place in the forefront. त्याची सर्वात जास्त म्हणजे मेंटेनन्स फ्री अप्रोच टू ऑल फर्निचर इंटिरियर स्पेसेस इज वन थिंग विच इज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लाईफस्टाईल गॅजेट्स हॅव कम इन, पॉवर हॅज कम इन. सो uninterrupted power supplies have become important in coming days. So all these things आर इम्पॉर्टंट नाव. आणि कॉन्टॅक्टलेस तुम्ही मगाशी म्हटलात तसं बऱ्याचशा गोष्टी कॉन्टॅक्टलेस असल्या, हात धुवायच्या आधी जेवढं ऑपरेशन्स करायचे असतील तर या सगळ्याचा आता विचार करून अप्रोच डिझाईन कन्सेप्ट्स चेंज झाले आणि क्लायंट कॉन्शियसनेस खूप वाढले. बरोबर. आणि ॲस्पिरेशन व्हॅल्यूज लोकांचे वाढले आहेत. त्यामुळे कारण घरात राहिलेत, घरात राहतच नसल्या करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हव्या आहेत की नाही याची कोणाला जाण नव्हती, आणि असलेल्या गोष्टी मग कुठे ठेवायच्या. तर हा सगळा अप्रोच 1.25 वर्ष 9 महिने लोक घरात राहिल्यामुळे सगळ्या डिझायनर्सचा अप्रोच टुवर्ड्स डिझाईन हॅज इम्प्रूव्ड. अगेन हायजीन बिंग ॲट द फोरफ्रंट. राईट. आणि प्युरिटी ऑफ एअर इनसाइड, ऑक्सिजन लेवल्स इनसाइड हाऊस. सो ऑल दिस टेक्नॉलॉजी इज गेटिंग इन. त्यामुळे काही काळ आधी लोक म्हणत होते की मला या सगळ्या गोष्टीत मला काही विश्वास नाही, हे सगळं अति होणार आहे. पण घरात राहिल्यामुळे आणि आता या सगळ्या फोर्सफुली आपल्याला ज्या गोष्टींना सामोरं जायला लागलं त्याच्यामुळे आता कळायला लागलं की नाही, या गोष्टी इम्परेटिव्ह आहेत, मी विल हॅव टू हॅव इट. माझे मित्र काही होते ज्या आधी त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हते, म्हणजे मी नाही वापरणार स्मार्टफोन, मला त्याची गरज नाही आहे, फोन हा फक्त फोन म्हणून वापरायचा आहे. आज टॅबलेट्स घेऊन फिरायला लागतं. आणि प्रत्येकाला घरामध्ये आता पॉवर पॉईंट्स, ॲडिशनल पॉवर सप्लाय, या सगळ्या गोष्टींची गरज भासायला लागली आहे. आणि साऊंड रिडक्शन, नॉईज रिडक्शन्स दे हॅव कम. मॅडम म्हटले आता की मुलांचे आवाज येतात काम करताना, पण टेक्नॉलॉजी इज टेकिंग केअर ऑफ ऑल दीज थिंग्स. आणि वी विल सी दॅट वी विल हॅव स्मार्टर जनरेशन्स कमिंग अप बियॉन्ड दिस. सो दिस अ फ्लिप साईड गेन ऑफ करोना आय बिलीव्ह. त्याच्याने आपल्याला फायदाच होणार आहे. आणि सगळ्यांची लाईफस्टाईल कॉन्शियसली लुकिंग टुवर्ड्स सोसायटी विथ हायजीन, and they are not crossing their boundaries unnecessarily, dreaming about things that they would not want now. So they are confined to their own requirements. They will stick to what they want and still enjoy their lives. So the lifestyle has certainly changed for better. जिंकेजी, वर्क फ्रॉम होमसाठी तयार केलेल्या डिझाईन्स कुठेतरी लोकांना आवडतायत की नाही असा डाऊट कधी येतो का तुम्हाला? आणि जर या डिझाईन्स लोकांनी जर स्वीकारल्या असतील तर ते पुढे कायमस्वरूपी राहणार आहेत की त्याच्यामध्ये देखील बदल होताना पाहायला मिळेल? इंडियामध्ये केसेस करोनाच्या कमी होतात, ते लोक चांगले रिकवर होतात, ते वी आर फायटिंग बॅक, आपल्याकडे वॅक्सिनेशन चांगलं झालं आहे. आणि बऱ्याचशा अशा इंडस्ट्रीज आहे ज्यांनी आता वर्क फ्रॉम होमचं कल्चर अडॉप्ट केलं आहे. जसं श्वेता म्हणाली की बेसिकली वर्क लाईफ बॅलन्स वर्क फ्रॉम होममध्ये खराब होतो, दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेकंड थिंग, घरामध्ये जे काय सेटअप किंवा जे काय इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला वर्क फ्रॉम होमसाठी लागतं आहे तर त्या लेवलचं काम घरातनं तो आउटपुट मला नाही वाटत सर्व इंडस्ट्रीजमधल्या सगळ्या लोकांना तो आउटपुट मिळतोय. सो आय डोंट थिंक सो दिस इज गोइंग टू कंटिन्यू, बट डेफिनेटली दिस इज गोइंग टू कंटिन्यू फॉर अनदर से
the maximum time is like 1 year is what we are calculating from today on a very positive optimistic side. प्रतापजी, असे कुठले इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स आहेत जे वर्क फ्रॉम होमच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये असलेच पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर वायफाय कनेक्टिव्हिटी, ओके. that is uninterrupted power supply, USB ports. त्याच्यानंतर we as Indians also largely are wanting to have contacts, talk to people, interact and evolve. तर if you are isolated at home and working, you may not be able to do that for too long. कंपन्यांची प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रॉफिट्स वाढले ह्याच्यामध्ये बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट कमी झाली, लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी झाली. पण आणि हे सगळे इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, एअर प्युरिफायर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी प्रोव्हाइड केल्या, पण माणसं नाही आहेत. त्यामुळे वी आर सोशल ॲनिमल्स, सो वी हॅव टू गेट आउट समडे. मुलांची पण वाढ, शाळेतल्या मुलांची वाढ ती खुंटली असणार आहे बऱ्याचशा अर्थाने, कारण भांडणं नाहीत, मारामाऱ्या नाहीत, एकमेकांना पकडणं नाही, दप्तरं घेऊन शाळेत जाणं नाही, पुस्तकं हरवणं नाही, फाडणं नाही. तर ह्याच्यातनं ग्रोथ होते आणि हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक टॅबलेट घेऊन खूप काळ मला नाही वाटत आपण राहू शकू आणि राहायलाही नाही पाहिजे. ऑफिसमध्ये काम करण्याच्या दृष्टीने आपण विचार करतो की फील्डवर्क जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मुलांचं मैदानावर खेळणं देखील तेवढंच आणि आम्ही महत्त्वाचं सगळे डिझायनर्स आहोत. फॉर्च्युनेटली आम्ही वर्क फ्रॉम होम करूच शकत नाही. बिलकुल. तर दॅट इज इंडस्ट्रीमध्ये अलाउडच नाही, allowed Work from home होऊ us. शकत We नाही. cannot do that. Our offices have to work, and We have to physically go on site, Physically we have go. to understand the so whole electrical thing. equipments have come up, but fortunately that supported us throughout. म्हणजे नाही, पण आम्ही कोविडमध्ये फॉर्च्युनेटली आमचं जे स्टार्टअप आहे डिझाईन बॉक्स, त्यात आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस देतो. सो त्याचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला आमच्यावर, कारण बिफोर कोविड पीपल वेर नॉट रेडी टू एक्सेप्ट की घरून तुम्ही कसं डिझाईन करणार Right. विदाउट कमिंग टू साईट. अँड वेन द पॅन्डेमिक स्टार्टेड they didn't have an option other than listening to us. So एक छोटा पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे जो आम्हाला जाणवला आमच्या स्टार्टअपला, की ऑनलाईन डिझायनिंग सर्व्हिसेस लोकांना पटायला लागल्या, ते एक्सेप्ट करायला लागले, यूज करायला लागले. आणि ही जस्ट एक सुरुवात आहे. आणि कोरोनामुळे आपल्याला उपाय नव्हता आणि आपल्याला त्याला स्वीकारावं लागलं. हो. बट नाव इट विल बी व्हेरी मच पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणजे मनापासून स्वीकारणं आणि ते स्वीकारावं लागणं याच्यामध्ये फार Actually. फरक आहे. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की श्वेताजी, माझा हा प्रश्न तुमच्यासाठी, की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजावून सांगताना, या गोष्टीचं महत्त्व सांगताना हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं? भरपूर आव्हानात्मक होतं. लोक तयार नव्हते हे ऐकायला. वी हॅड टू प्रिपेअर देम की दोन गोष्टी आहेत. एक पोस्ट करोना अँड प्री करोना एरा मी याला म्हणेल. सो प्री करोना एरामध्ये आम्हाला खूप पटवून द्यावं लागायचं लोकांना की ऑनलाईन या, गुगल मीट सेशन घेऊया, गरज नाही आहे मला 3 तास ट्रॅव्हल करायला, वी डोंट नीड टू डू दॅट. पण असं कसं होगा, असं कसं होणार आहे, आपण भेटू नाही, मी तुम्हाला बघणार नाही, तुम्ही माझ्या रिक्वायरमेंट्स कशा समजणार आहात. खूप फरक पडायचा. पण नाव ते स्वतःच म्हणतात की नो, वी डोंट वॉन्ट टू मीट, लेट्स टेक अ झूम सेशन, लेट्स टेक अ गुगल सेशन. आणि हा एक खूप मोठा ड्रास्टिक चेंज आहे लाईफस्टाईलमध्ये. आणि वी सेव्ह अ लॉट ऑफ टाइम इन दिस. नक्कीच या विषयावर आधारित अनेक प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. खूप सारं मार्गदर्शन तुमच्याकडनं घ्यायचं आहे. मात्र या ठिकाणी थोडंसं थांबतोय. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा GM प्रेझेंट्स मॉडर्न होम फॉर बेटर लिव्हिंग. ब्रेकनंतर GM प्रेझेंट्स मॉडर्न होम्स फॉर बेटर लिव्हिंग या प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. आपण वर्क स्पेस डिझाईन पोस्ट कोविड-19 एरा या विषयावर मार्गदर्शन घेत आहोत. अजिंक्यजी, घरात जर वर्क स्पेस आपल्याला तयार करायची असेल तर त्याच्यासाठीची आयडियल कॉस्ट काय? तुमची ॲक्च्युली नीड काय आहे आणि तुमची वॉन्ट काय आहे. सो कॉस्ट कॅनॉट बी डिफाईन्ड बिटवीन, इट कॅन स्टार्ट फ्रॉम एनीवेअर बिटवीन लाईक 5,000 रुपीज कॅन गो अप टू लाईक 10 lakh rupees also. Depends on kind of voice and noise control, or basically kind of soundproofing you required, kind of gadgets you required, kind of table you required, kind of mic, videos, this, that. So a lot of things are there, but I don't think so. People have, definitely a lot of people have heavily invested on the home office setup, or probably setting up the whole Zoom meeting or a Google Meet things. And I don't think so this is going to
last for a longer time, as Pratap sir said that we are social animals and we require to go out, we require to meet, and few businesses, few things you cannot do out on video call or you cannot do it on Zoom call. You have to physically present there, like selecting probably colors or selecting a fabric, selecting a leather, selecting material, tiles, marble. You cannot do it on online or you cannot get it with the virtual session. So we have to be physically present there. बिलकुल नक्कीच. प्रतापजी, आपण पाहतोय की आता ऑफिसेस बऱ्यापैकी सुरू व्हायला सुरुवात झाली आहे, मात्र एक वर्षापूर्वी जर आपण बघितला तर तेव्हाचा सिनारिओ बऱ्यापैकी वेगळा होता आणि काही लोक जी आहे, काही नाही बऱ्यापैकी लोक आहेत जी गाव खेड्यातनं इथं आलेली आहेत, पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये येतात आणि काम करतात. मग अशा लोकांना त्यांच्या घरी परतावं लागलं. तर गावातल्या घरांच्या दृष्टीने तुम्ही काही प्लॅन केलेला आहे का की त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होमचं सेटअप कसं असलं पाहिजे? सी ॲज अ डिझायनर आपण गावातली घरं करू शकतो, पण जोपर्यंत तिथे पॉवर सप्लाय पोहोचत नाही आणि इंटरनेटची अवेलेबिलिटी नसेल तर त्या लोकांना गावातनं काम करता येणार नाही. पण फॉर्च्युनेटली आता इंटरनेट सेवा गावापर्यंत पोचली आहे, गावातली विजेची हे पण प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि त्यामुळे गावातल्या लोकांना शहरात येऊन आता काम करायची कदाचित त्यांना तेवढी अडचण होणार नाही किंवा इथे येऊन राहणे. माझ्या बिल्डिंगमध्येच मी जिथे राहत होतो तिथे देशभरातनं 3 विविध राज्यातनं लोक आले होते जे राहत होते तिथे आणि ते गावाकडचेच होते. ते सगळेजण घरं सोडून आपापल्या गावी घरी गेले आणि त्यांच्याकडे सगळ्यांकडे आता इंटरनेट व्यवस्थित आहे आणि ते तिथूनच कामं करत आहेत. आणि काही कंपन्यांनी तर अनाऊन्स केले 25% 25%च लोक फक्त ऑफलाईन काम करतील, बाकी सगळे ऑनलाईन करतील. म्हणजे 75% लोक ऑनलाईन काम करणार आहेत अजून 2 वर्षासाठी. तर बऱ्याचशा कंपन्यांनी घरी संपूर्ण सेट वर्क फ्रॉम होमचं सेटअप करून दिला. काम करायचं असेल फक्त ती लोक आता कन्फाइंड ॲट होम वर्किंग. आधी जर 8 तास काम करत असतील, 12 तास करत असतील तर अनफॉर्च्युनेटली त्यांच्या कंपन्या त्यांना आता 18 तास काम करायला तो, कारण तुम्ही कुठे जातच नाही आहात आणि प्रोडक्टिव्हिटी प्रवासाचा वेळ कमी झाली, लॉजिस्टिक्स त्याच्यामुळे कमी झालं, ट्रॅफिक कमी झालं रस्त्यावरचं या सगळ्या गाड्यांच्या येण्या जाण्याचं आणि मधले मधले चहाचे ब्रेक्स गेले. जे आपण मित्रांबरोबर कॅन्टीनपर्यंत जाऊन परत यायचो तर तो खरं गरजेचं असतो. पण हे सगळी कन्फाइनमेंट आली आणि लोक आता कॅप्टिव्ह अवेलेबल आहेत. सो कंपनीज तुम्ही बघाल आता शेअर मार्केट अजिंक्य सांगेल तुम्हाला की दिस कंपनीज सॉफ्टवेअर कंपनीज आर डुईंग व्हेरी वेल. देअर प्रॉफिट लेवल्स हॅव गॉन अप लाईक एनिथिंग बिकॉज दे आर सेविंग ऑन देअर ओन इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिसेस अँड लॉजिस्टिक्स अगेन्स्ट विच पीपल आर गिविंग मोर प्रोडक्टिव्ह वर्क. But I feel being a designer or read about philosophy and psychology, people will give better results post they start going to office. Now even that they know कि how much they can work in a given time. आपली सगळ्यांची प्रोडक्टिव्हिटी लेवल आता वाढली आहे. बिलकुल ॲक्च्युली म्हणजे करोनाचा हा फायदा आहे. म्हणजे आय एम लुकिंग ॲट इट ॲज अ व्हेरी बिग फ्लिप साईड गेन फॉर एंटायर नेशन. is our productivity levels up. Individual productivity level is also gone up. शहरातली लोक खास करून या विषयाला फारच अवेअर असतात की हो आपलं घर असं असं असलं पाहिजे, फार मनापासून ते आपलं घर डिझाईन करतात. पण गावाकडच्या लोकांना या गोष्टीचं महत्त्व समजवून देण्यासाठी तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? सी गावाकडच्या लोकांना फंक्शनॅलिटी खूप इम्पॉर्टंट असते. इन्स्टेड ऑफ इट शुड लुक वाव, दे वॉन्टेड इट शुड बी फंक्शनल. अच्छा इथे टेबल आणि चेअर हवी आहे ना बस. त्यांना वॉलपेपरमध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना फंक्शनमध्येच इंटरेस्ट असतो. सो डेफिनेटली खूप फरक पडतो जेव्हा Tier 3 Tier 4 सिटीज किंवा इवन छोट्या शहरातनं किंवा गावातनं आमच्याकडे सपोज आली आणि त्यांना आम्हाला समजवावं लागलं की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अ properly designed home. Properly designed home is not necessarily a decorated home. It's a properly functioned and styled home which caters to your requirements as well as your lifestyle, right? पण हे लोकांना सांगणं खरंच कठीण होऊन जातं आम्हाला गावाकडच्या लोकांना की नाही हा टेबल इथे नको, इथे ठेवायचा साईज एवढा नको, एवढाच हवा आहे. एखाद्या पर्टिक्युलर फर्निचरची हाईट एवढी नको, एवढीच असायला हवी आहे. तुम्हाला त्रास होणार काम करताना. बेड हा 3 फूटच असायला हवा सिंगल असेल तर. त्यांना
कठीण होतं. त्यांना त्यांच्या संकल्पना अगदी फिक्स्ड आहेत की नाही हे असंच असणार, असं पाहिजे आणि हे असंच हां, असलं पाहिजे. हां. आणि ते सारवलेलंही असलं तरी चालेल ना, काय फरक पडतो. तर हायजीन आणि हे जसं सर म्हणाले कॉन्शियस, तिथे दे आर नॉट सो अवेअर. अवेअरनेसची कमतरता खरंच आहे तिथे अजूनही. दे आर नॉट सो अवेअर. नक्कीच. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत आणि त्यामुळे लोकांच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, जे गैरसमज आहेत ते देखील बदलायला आणि दूर व्हायला नक्कीच मदत झाली असेल. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढे छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि यासोबतच प्रोग्राममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.